करमाळा तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। जे करमाळा तहसील कार्यालय आहे त्या करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकणे मॅडम यांच्या माध्यमातून आज जे घरकुल लाभार्थी आहेत त्यांना प्रति एक ब्रास वाळू आहे ते त्याचं जे वाटप आहे मोफत ते सुरू झालेलं आहे। यामध्ये या ठिकाणी आपण पाहू शकतो की जे दंड करून जमा केलेली वाळू ते प्रत्येकी एक ब्रास दिव्यांग असतील तसेच विधवा महिला असतील यांना प्राथमिक स्वरूपात त्याचं वितरण करण्यात आलेलं आहे। तहसीलदार मॅडम आपल्याबरोबर आहेत। मॅडम काय सांगाल नेमकं हा जो निर्णय आहे त्याचे वाटप सुरू झाले, किती लाभार्थ्यांना दिले आणि कुठे कुठे वाटप? पहिल्यांदा तर महसूल मंत्र्यांचे आपण सगळ्यांनी आभार मानले पाहिजेत। त्याचबरोबर माननीय जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब यांचे आभार मानले पाहिजेत, कारण त्यांच्या ह्या संकल्पनेतून ही योजना पुढे आलेली आहे। आपल्याकडे जप्त केलेली जी वाळू होती ती भरपूर वाळू होती आणि आपण प्राधान्याने पहिल्यांदा घरकुल लाभार्थी त्यामध्ये पण जे दिव्यांग आहेत आणि विधवा महिला आहेत आणि वयोवृद्ध आहेत अशांना पहिल्यांदा आपण वाळूचं वाटप केलेलं आहे। 35 ब्रास वाळू काल आपण दिलेली आहे। 28 लाभार्थी आहेत, म्हणजे काही जणांना 2 ब्रास दिलेली आहे आपण वाळू। साडे, घोटी, जेऊर यासारख्या ठिकाणी आपण वाळू दिलेली आहे। इतर देखील मॅडम आता घरकुल लाभार्थी आहेत त्यांना देखील शासन निर्णयानुसार वाळू देण्यात येणार आहे। त्याबाबत पुढची प्रोसेस कशी असणार आहे, त्याचे वितरित भाग वगैरे कुठे असणार? आपण उरलेले जे 400 लाभार्थी आहेत त्यांना आपण वाळू देणार आहे। जप्त केलेली जर वाळू संपली आपली तर आपण तरडगाव आणि बिटरगाव श्री असे 2 स्पॉट निवडलेले आहेत जिथून आपण ती वाळू देणार आहे। ही देत असताना प्रथम आपण खात्री करत आहोत की ते घरकुलचे लाभार्थी आहेत का, आणि त्यानंतर ती वाळू तिथंच जाते का, कारण आपण ही घरपोच वाळू देत असल्यामुळे आपल्याला पाहणी करणं पण सोपं जातं की त्यांना किती वाळू लागणार आहे ते, आणि इथून पुढे आपण 400 लाभार्थ्यांना ती वाळू देणार आहोत। याच्यामध्ये मॅडम ती वाळू जी आहे ती मोफत दिली जाणार आहे का? त्याचं कशा पद्धतीनं, म्हणजे महसूल विभागाच्या वतीनं तिथून त्यांना ती वाळू दिली जाणार आहे का, कसं राहणार आहे? ही मोफत तर दिलीच जाते वाळू, पण त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट ती घरपोच केली जाते वाळू, म्हणजे JCB आमचा आणि आपण त्यांनी ती वाळू काढून देतो आणि त्या लाभार्थ्याच्या घरपोच करतो आहोत वाळू। यामध्ये त्या लाभार्थ्यांनी ऍप्लिकेशन करायचं आहे, म्हणजे अर्ज द्यायचा आहे की मी असा घरकुलचा लाभार्थी आहे। पण त्याचा अर्ज यायच्या आधी सुद्धा आम्हाला जी यादी मिळालेली आहे ग्रामविकास खात्याकडून त्याच्या यादीतून पडताळणी करून ज्यांचं काम पूर्णत्वाला आलेलं आहे थोड्या वाळूसाठी राहिलेलं आहे त्यांना आपण प्राधान्य देणार आहोत। अगदी मॅडम, याच्यामध्ये ट्रॅक्टर देखील आपल्या भागाकडून दिला जाणार का, त्या शेतकऱ्यांना कसं करायचं? ट्रॅक्टर जितके शक्य आहे तेवढे ट्रॅक्टर काल आम्ही दिलेले होते। ज्यांना खूप गरज होती, अर्जंट होतं, त्यांनी ट्रॅक्टर आणलेले आहेत, पण ती वाळू आपण त्यांना दिलेली आहे। याच्यामध्ये आपण पाहतोय की हे केलेलं होतं, दंड केला होता, कारवाई करून ही वाळू जप्त केली होती, त्याचं वाटप आपल्या हस्ते झालं। नेमकं अजून घरकुल लाभार्थ्यांना आपलं काय आव्हान असणार आहे? घरकुल लाभार्थ्यांना आव्हान हेच आहे की ज्यांचं काम राहिलेलं आहे परंतु ज्यांना ही प्रक्रिया लक्षात येत नाही त्यांनी हा व्हिडिओ बघून तात्काळ आम्हाला नावं द्यावीत किंवा आमच्याकडे अर्ज करावेत आणि त्याची खातरजमा केली की आम्ही वाळू देणार आहोत। लवकरात लवकर आम्हाला जास्तीत जास्त लाभार्थ्यांना ही वाळू द्यायची आहे पावसाच्या आधी। यामध्ये अशी माहिती मिळते की घरकुल ज्याचं लाभार्थी आहे त्याच्या टप्प्यानुसार त्याला ती वाळू दिली जाणार आहे की म्हणजे एकदम? आम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे की ज्याचं काम थोडंच राहिलेलं आहे त्याला प्राधान्य, म्हणजे ही एक ब्रास ज्यांना वाळू दिली त्यांचं अगदी अंतिम टप्प्यात काम आले, थोडक्यासाठी राहिले त्यांना पहिली वाळू दिली। त्यातही आपण लाभार्थी बघत असताना दिव्यांग आणि महिला आणि वृद्ध महिला हे बघितलेलं आहे। नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी जे 35 ब्रास वाळू आहे यामध्ये दिव्यांग असतील तसेच विधवा महिला असतील त्यांना ह्या 35 वाळू ब्रासचं वितरण करण्यात आलंय। तसेच या ठिकाणी करमाळा तालुक्यातील 2 स्पॉट देखील जे 400 घरकुल लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी जे आहेत ते जागा फिक्स केलेली असून ते देखील महसूल विभागाच्याकडे घरकुल लाभार्थ्यांना अर्ज करून त्यांना देखील ती मोफत वाळू देणार असल्याची माहिती जी आहे ते तहसीलदार शिल्पा ठोकणे मॅडम यांनी यावेळी बोलताना दिली आहे। शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।